आपला धर्म सोडून नवा धर्म स्वीकारण्याचाही अधिकार आहे, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आहे. आता तर आपला राज्य मुख्यमंत्री सुद्धा बनतो. धर्म बदलणे हा गुन्हा ठरवणारा कायदा आम्ही करणार आहोत. बरं झालं बाबासाहेब चालले गेले, नाही तर बाबासाहेबही या कायद्यात गुन्हेगार झाले असते. काय स्वातंत्र्य कुठे आहे? समता हा दुसरा अधिकार. विरोधी पक्षाच्या लोकांच्या घरावरच छापे का पडतात? 2-2, 3-3 मुख्यमंत्री विरोधी पक्षाच्या जेलमध्ये काय असतात? आणि ज्यांनी प्रचंड पैसा खाल्ला आहे आणि जनतेला ठाऊक आहे, त्यांनाही ठाऊक आहे, सरकारलाही ठाऊक आहे, त्यांच्यावर छापे पडत नाहीत. एका केंद्रीय मंत्र्याला, माझा बऱ्याच जवळचा, बऱ्यापैकी जवळचा, तो मंत्री होण्यापूर्वी त्याच्याजवळ एक मोपेड होती, मोडकी. म्हणजे इतकी मोडकी आणि वाईट होती की एकदा नागपूरला ती खराब झाली रस्त्यात. तो उभा राहिला. मी माझ्या ऑफिसमध्ये गाडी घेऊन चाललो होतो. अरे म्हटलं तू कसा रे बा? तर माझी गाडी खराब झाली नाही दादा. तर म्हटलं बैस मी तुला पोचवून देतो, कुठं जायचं. तुम्ही त्याला पोचवून दिलं. तर तू म्हणे दादा ती मोपेड माझी पडली. अरे म्हटलं ती भंगारवाला सुद्धा नेणार नाही रे म्हटलं. राहू दे म्हटलं. पुढे तो त्याच्या कर्तव्याने मंत्री झाला. मंत्री झाल्यानंतर 2-3 वर्षांनी पुन्हा जेव्हा भेटला तेव्हा मी त्याला विचारलं, का रे मी असं ऐकलं की तू विमान विकत घेतलं म्हणून. विमान? तो मला म्हणाला दादा ती माझी गरज होती म्हणून. मी त्याला म्हणालो का अरे माझी गरज अंतरिक्ष यान आहे म्हणजे, पण माझं पैसे नाही रे. विरोधी पक्षाच्या लोकांवर हल्ले, पत्रकार तुरुंगात, 2.5 लाख लोक तुरुंगात आहेत आपल्यापैकी, ज्यांच्यावर कोणताही खटला नाही, आरोप नाही, खटला चालू नाही, चौकशी पूर्ण झाली नाही. तो केजरीवाल 12 महिने तुरुंगात होता. सुप्रीम कोर्ट विचारत होता अरे कशासाठी? तो चौकशी चालू आहे. तर सुप्रीम कोर्ट म्हणा की चौकशी चालू असताना नाही अटक करतायत, पण तरी ठेवलं ना, ठेवलं ना तुरुंगात. किती सांगायचं? घटना असं सांगते की मी ज्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आलो असेल त्या पक्षाशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. अरे पण या देशात सरकारच विकली जातात ना, सरकारच विकली जातात. पहिल्यांदा कर्नाटकचं सरकार विकलं गेलं, मग गोव्याचं गेलं, मग मध्य प्रदेशचं सरकार विकलं गेलं, राजस्थानचं सरकार विकलं गेलं, आसामचं सरकार विकलं गेलं, महाराष्ट्राचं सरकार तर विकलं गेलेलं आपण पाहिलंच आहे. 50-50 खोके आमदाराला. हा प्राध्यापक 50 खोके, 50 कोटी, 50 कोटी आपले आमदार विकले गेले आणि सरकार गेलं.